श्री स्वामी समर्थ सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थाच्या चरणी नतमस्तक होऊन श्री स्वामी भक्तांना मला एवढ्याच मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत की बाबा मी सुद्धा नवीनच स्वामी सेवक आणि स्वामी भक्त झालेली आहे. कारण तर नवीन झाले म्हणजे मी नवीन अनुभव सांगायला लागले. मी स्वामीची सेवा, स्वामी भक्त आणि माझ्या घरी स्वामीची ऊर्जा हे मला भावामध्ये आलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे. ज्याने कोणी आपल्याला काहीतरी उपकार केले तर आपण किती वेळा म्हणत असतो की बाबा त्यांनी माझ्यावर उपकार केले, त्यांनी मला हे केलं, मला ते केलं, आपण सांगत असतो. पण ज्या वेळेला परमात्माने आपल्यावर जे करतात ते आपल्याला दिसत नाही. कळत नकळत आपले सगळे संकट दूर करत असतात, पण आपल्याला त्यांचे कुठलेच उपकार वाटत नाहीत. आणि जे काही वाईट होतं त्यावेळेला आपण म्हणत असतो की देवानं माझं वाईट केलं, हे मात्र लवकर म्हणत असतो. पण ज्या वेळेला आपल्याला न कळत आपल्या पाठीमागून आपलं जे काही वाईट होणारं होतं ते चांगलं केलं ते आपल्या लक्षातच येत नाही. मग काय येऊ नये, न सोडती तया जया स्वामी घेते हाती. ज्या वेळेला स्वामी समर्थांचं नाव आपल्या घरी आलेलं आहे, आपण स्वामी समर्थ महाराजांचे फोटो आपल्या घरी आणून आपण सेवेला प्रारंभ केलेला आहे. स्वामी चरित्र सारामृत मधले रोज 3 अध्यायाचं आपण पठण करत आहोत आणि आपल्या कुलदैवताला आपण भजत आहोत. कुलदैवताला कधीच आपण विसरत नाही. आपल्या गुरुला आपण भजत आहोत. तर मग आपल्याला कशाचीच कमतरता होत नाही, कशाचीच कमी होत नाही. मग ज्या वेळेला आपल्या कर्मगतीनं जे काही आपल्याला भोग भोगायचे आहेत, आपल्या कर्माचे जे काही फळ आहेत ते आपल्याला भोगायचे आहेत. मी सतत सांगत असते तुम्हाला की बाबा संयम ठेवा, शांतता घ्या आणि तुम्ही कुणालाही नाव ठेवू नका. नाव ठेवत असताना तुम्ही देवाला सुद्धा धडधडी सरळ म्हणत असतो की देवानं माझं वाटोळं केलं. देव वाटोळं करत नसतो. देव आपल्याला घडवलेला आहे. आपल्याला देवाने घडवून आपल्या मनावर जगण्यासाठी आपल्याला पाठवलेलं आहे. आपल्याला 2 हात दिलेले आहेत, आपल्याला 2 डोळे आहेत, कान आहे, पाय आहे, बुद्धी आहे, आपल्याला सगळं काय आहे. तर आपण काय करावं, काय करू नये हे सुद्धा आपल्याला कळतंय. तरी सुद्धा आपण जो मार्ग दाखवला त्या मार्गाने आपण चालत नाही. आपल्याकडे थोडीशी लक्ष्मी नांदायला लागली, आपल्याकडे थोडासा पैसा आला, आपण सगळंच विसरून जातो आणि नाही त्याच मार्गाला लागतो. म्हणून देवाला नाव न ठेवता अशक्य ते शक्य करणारी स्वामी आई आपल्या पाठीशी उभी आहे. आणि ज्या वेळेला स्वामी समर्थाचं करत असताना कुठंतरी आपल्या चुका होतात, पण चूक झाली म्हणून स्वामी आई आपल्याला कुठली सजा देत नाही. हे लक्षात ठेवा की बाबा मी स्वामी समर्थाचं व्रत करत असताना मला असं घडलं, देवानेच मला असं केलं, हे चुकीचं आहे. देव करतच नाहीत. ज्या वेळेला आपल्या घरात भरपूर काही काहवर येणार आहे, मोठी व्हावटाळ येणार आहे, खूप मोठं संकट येणार आहे, तर त्याच्यामधून सुद्धा थोडं का होईना टाळतात. होणारं होतच असतं, पण थोडं का होईना स्वामी आई टाळते. हे खात्रीशीर तुम्हाला मी सांगते. असं कधी होतं का हो की बाबा आपण घरी देवाचं करतो आणि देवाचं करत असताना काहीतरी एखादे औचित्य काहीतरी घडलं तर आपण देवाला नाव ठेवायचं नाही. ते आपल्या नशिबात असलेलं, आपल्या नशिबात आहे, त्या दिवशी आपल्या घरात घडायचं आहे आणि आपण त्या दिवशी देवाचं करतो. म्हणून काहीतरी थोडं 2 मिनिट तरी आपल्याला ते टळत असतं. पण त्या घडलेल्या देवाचं केल्यामुळंच हे घडलं असं म्हणायचंच नाही. किंवा कोणीतरी आपल्याला समजावत असतं की बाबा तू चुकलास, तू हे केलं नाहीस म्हणून तुला हे असं घडलं. काहीच नाही तसं. देव आपल्याला कशाला चुकल्यानंतर आपल्याला सजा देव देतच नाही. मानव हे चुकीचाच पुतळा असतोय. आपण चुकीचे पुतळे आहोत, आपण चुकतो, पण देव आणि आपले आई वडील आपल्याला माफच करतात.
ज्या पद्धतीने आईवडील आपल्याला माफ करतात तसंच परमात्मा परमेश्वर सुद्धा आपल्याला माफ करत असतो, आपले गुरु माऊली सुद्धा आपल्याला माफ करते. तर आता समोर गुरुपौर्णिमा येत आहे, आषाढी वारी येत आहे, किती आनंदाचा क्षण आपल्या समोर आहे. तर सर्व भक्तांनी आनंदात राहा, आनंदी राहा. आणि ज्या भक्तावर की बाबा मी श्री स्वामी समर्थ महाराजांचं मी घरी सगळं काही करत होतो, हे करत असताना मला असं काही वाईट घडलं आणि मला कुणाची नजर लागली आणि माझ्या घरात विचित्र असं वातावरण तयार झालेलं आहे आणि मला आता सूचना, मला काही कळना गेलेलं आहे, मी भांबावून गेलेलो आहे आणि मी काय करू, ह्या भोवऱ्यामध्ये मी सापडलेला आहे, मी काय करू, मला मार्ग स्वामी आईनं दाखवावं, असं एका भक्ताची कमेंट्स आलेली आहे. तर बाळा तुला मी सांगते, तू स्वामी आईचा तर बाळ आहेस, पण माझा सुद्धा बाळ असशील किंवा माझा भाऊ असशील. बाळा तुला जे काही प्रकार होत आहे, जे काही घडत आहे, त्याच्यासाठी टाहो फोडून स्वामी आईला बोलवायचं, मन थोडंसं शांत ठेवायचं. कोणी नाही कुणाचं, नाही रे नाही कुणाचे कोणीच नाही आपलं. आपल्या जवळ ज्या वेळेला गुळ आहे त्यावेळेला सर्वजण गोडी चाखण्यासाठी येत असतात. आपल्याकडे धन आहे तोपर्यंत सर्व येतात, आपले कोणीच नाहीत असं समजायचं. पण कोणीच नाहीत, पण स्वामी आई आपली आहे, परमात्मा परमेश्वर ब्रह्मांडाचा नायक आपले आहे. म्हणून हारून जायचं नाही, थकून जायचं नाही आणि आपल्या मनाला आपण उदास व्हायचं नाही, निराश व्हायचं नाही. आपल्या मनामध्ये 2 मनं आहेत, एका मनाला तयार करायचं. कितीही जरी कर्जबाजारी झालास भैया तू, तर ते कर्ज फेडायची ताकद स्वामी आई तुला देणारच आहे. हा एक स्वामी भक्ताचा, स्वामी सेवकाचा शब्द आहे. भैया तुझं कर्ज फिटल आणि तुला जे काही काही दृष्ट लागली तुझ्या घराला आणि तुझ्या जवळ तुला काही होत असेल तर मी कृपा करून तुला विनंती करून भैया मी सांगते की बाबा एकदा गाणगापूरला जाऊन ये. एक वेळा गाणगापूरला जाऊन संगमावर जाऊन स्नान करून वटवृक्षाला प्रदक्षिणा घालून ये आणि तुझं संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मला माझ्या संपर्कात आलं तर सुद्धा मी हेच सांगणार आहे. म्हणून आपल्यावर संकट आलं म्हणून कोसळून जाऊ नका, काहीच होणार नाही. आपण आणखी परत फिरायचं, अजून उठून थांबायचं. तू प्रयत्न तरी कर, उठून थांबण्याचा प्रयत्न कर. तुला स्वामी हात धरून थांबवल्याशिवाय राहणार नाही. कितीही दृष्ट करू दे, कुणाचीही नजर लागू दे, कुणीही तुझ्यावर काही करू दे, भैया तुला काहीच होणार नाही. तू भाऊ आहेस, बाळ आहेस, कोण आहे मला माहिती नाही, पण तू कमेंट्स करून मला विचारल्यामुळे मी सांगत आहे. तर तुला अजिबात हारायची गरज नाही, निराश व्हायची गरज नाही. एकदा गाणगापूरला जाऊन संगमाला दर्शन घेऊन माधुगिरी मागून तिथं 2 घास खाऊन आल्यानंतर अंगातलं सगळी काही बाधा तुमच्या जाणार आहे आणि तुम्ही व्यवस्थितरित्या आणखी राहणार आहात. राहिला प्रश्न तुमच्या घरगुती कारणाचा, कर्जबाजारी झालेला, ते सुद्धा फिटल. अशक्य ते शक्य स्वामी आई करणार आहे. घाबरून जाऊ नका. आपण स्वामीचे भक्त आहोत, स्वामीचे सेवक आहोत. अरे तुझ्या जिभेवर एक दिवस तरी स्वामीचं नाव आलेलं आहे तर तू कधीच उपाशी मरणार नाहीस, हे खरं आहे. म्हणून आपण कसल्या जादूटोण्याला भ्यायचं नाही, कसल्या बाधेला भ्यायचं नाही. आपल्या घरामध्ये श्री स्वामी समर्थाईचा फोटो आहे, ब्रह्मांड नायकांचा फोटो आहे. म्हणजेच सांगण्याचं तात्पर्य म्हणजे श्री स्वामी समर्थाई म्हणजे साक्षात दत्त प्रभूचा अवतार आहे, ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार आहे. तर तुम्हाला कशाची भीती आहे? भ्यायचं नाही, अजिबात भ्यायचं नाही, घाबरायचं नाही, कोसळून जायचं नाही. उगाची भीतोशी भय हे पळू दे, वशे अंतरी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू. अरे बाबा घाबरू नकोस, असे बाळ त्यांचा, तू बाळ स्वामीचा आहेस.
म्हणून घाबरायची गरज नाही. मी खडसावून सांगणारी आहे, मी स्पष्ट बोलणारी आहे. राग आला तर घंटाभर येऊ द्या. स्वामी आईला मी विनंती करते, स्वामी आईला मी हात जोडते, नतमस्तक होते. स्वामी आई, ह्या बाळाला व्यवस्थित कर आणि चांगली बुद्धी दे आणि चांगला मार्ग दाखव. हात धरून उठव आणि ह्या बाळाला व्यवस्थित होऊ दे. जे काही त्याच्या अंगामध्ये बाधा आहे ते निघून जाऊ दे. आणि स्वामी आईची नित्य सेवा करायला लाग बाळा. काहीच कमी पडणार नाही, सगळं काही ठीक होईल. अजिबात चिंता करायची काहीच गरज नाही. साक्षात स्वामी समर्थ आईची ऊर्जा आपल्या घरामध्ये असल्यामुळं कसलीच गरज नाही. ज्या पद्धतीने कल्पवृक्षाचं झाड आपल्या घरात आहे, तर आपण कशाला गरज आहे, आपल्याला कशाची गरज आहे भ्यायचं नाही, घाबरून जायचं नाही. म्हणून तारक मंत्राचा आधार घ्या. तारक मंत्र म्हणा, तीर्थ प्या आणि घरात स्वच्छता बाळगा आणि व्यवस्थितरित्या नित्य सेवा करा. स्वामी चरित्र सारामृतमधले 3 अध्याय रोज वाचन करा. आणि मग बघा, कसल्याही संकटातून पुढे येणारच. आणि आल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा. ज्या पद्धतीनं तुम्ही आज तुमच्या संकटात आहात तर मला सांगता, तर थोडं का होईना फरक पडल्यानंतर सुद्धा मला सांगायची कृपा करा. माझे भाऊ, माझी आई, कोण तुम्ही आहात ते सगळे जणांनी तुम्हाला फरक पडल्यानंतर रिक्वेस्ट आहे की मला सांगा आणि स्वामी चरणावर नतमस्तक व्हा. स्वामी चरणावर तुम्ही रात्रंदिवस स्वामी चरणावर रडा. तुम्ही तुमचा टाहो त्यांच्या चरणावर फोडा, त्यांच्या प्रतिमेच्या समोर बसा आणि तुमच्या मनातलं दुःख त्यांना सांगा. एक दिवसात जर स्वामी आई तुम्हाला कोणत्याही रूपात जर येऊन नाही जर तुम्हाला समाधानी बोलली, समाधान केली, तर तुम्ही बघा खराच अनुभव तुम्हाला येईल. नवे नवे मी जे सांगत आहे स्वामी आईच येते. तुम्ही तुमच्या मनामध्ये जे देवात्मा आहे, तुम्हाला ज्या देवाची पूजा करायचं आहे त्या देवाला सुद्धा तुम्ही साकडं घाला समोर बसून, तर ते देव पावल्याशिवाय राहणार नाही. असं एक माझं मन म्हणते की बाबा खऱ्या श्रद्धेनं जर आपण हाक मारलो की बाबा मी काहीच वाईट केलेलं नाही आणि मला हे असा प्रसंग घडलेला आहे, हे परमात्मा तुला सगळं काही कळतंय आणि मी आता संकटात सापडलेला आहे, ह्याच्यामधून मला काढ आणि पहिलं तीराला घेऊन चल असं म्हणल्यानंतर तुम्हाला ते देव हात धरून नेल्याशिवाय राहणार नाही. थोड्या थोड्यानं तुम्हाला फरक पडतो आणि सगळ्याच गोष्टी चांगल्या होतात. श्री स्वामी समर्थाचं नाव घ्या. श्री स्वामी समर्थ म्हणा. हा जन्म नाही पुन्हा. श्री स्वामी समर्थ म्हणा. हा जन्म आहे स्वामी सेवेचा. स्वामी सेवा करण्यासाठी हा जन्म आलेला आहे. हा जन्म आहे स्वामी भक्तीचा. स्वामी भक्ती करण्यासाठी हा जन्म आलेला आहे. म्हणून स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. श्री स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज.